मच आग्रही आहे। त्यामुळे सरकारने डिटेल अहवाल पाठवल्यानंतर केंद्राकडून तातडीची मदत देऊ अशी ग्वाही गृहमंत्री अमित शहांनी दिली। अतिवृष्टीचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। जवळपास 60 लाख हेक्टरवरून पेक्षाही जास्त शेतीचं नुकसान झालं आहे। तर यापूर्वी सुद्धा झालेल्या नुकसानीची तातडीने मदत देण्यात आली आहे। शेतकऱ्यांना केंद्राकडून वेळोवेळी भरीव मदत देण्यात आली आहे असं वक्तव्य अमित शहांनी केलं। लोणीमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गृहमंत्री अमित शहांचा जाहीर सत्कार करण्यात आला। मराठमोळा फेटा आणि शाल घालून त्यांचा सत्कार करण्यात आला आणि लाकडाची बैलगाडीची प्रतिकृती त्यांना भेट देण्यात आली। गृहमंत्री अमित शहांनी साईबाबांचं दर्शन घेतलं। शहांच्या हस्ते साईबाबांची विधिवत पूजा आणि महाआरतीही करण्यात आली। यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित होते। अहिल्यानगरमधील कार्यक्रमाआधी पंकजा मुंडे गुरुस्थानी भक्तीत लीन झाल्याचं पाहायला मिळालं। गुरुस्थानच्या पायरीवर बसून साईनामाचा जप करताना पंकजा मुंडे पाहायला मिळाल्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विविध विकास कामांचं त्यांच्या हस्ते आज लोकार्पण होत आहे। याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी साईबाबा मंदिरामध्ये दर्शन घेतलं। साईचरणी नतमस्तक होत मनोभावे साईबाबांची पूजा केली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सुद्धा कार्यक्रमानिमित्त शिर्डीमध्ये उपस्थित आहेत। यावेळी त्यांनी साई मंदिरात साईबाबांचं दर्शन घेतलं। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनीही शिर्डीमधील साई मंदिरामध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी मनोभावे साईबाबांची पूजाही केली। मंत्री गुलाबराव पाटलांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। सरकारला कसं युती होते की नाही याचं कायमचं टेन्शन असतं। माझं तसं नाही, मला लाखभर पेन्शन आहे, त्यामुळे मला टेन्शन नाही। त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे। रामदास कदम यांनी बाळासाहेबांबद्दल केलेल्या वक्तव्याची कल्पना नाही असं म्हणत भरत गोगावलेंनी या विषयावर थेट बोलणं टाळलं। तर पालकमंत्री पदाचा तिढा लवकर सुटावा अशी खंतही त्यांनी व्यक्त केली। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला बोलावलं नसल्यानं हाके उद्या जेजुरीमधून आंदोलनाची हाक देणार आहेत। हजारो तरुणांनी ओबीसी लढ्यासाठी उद्या जेजुरी गडावर येण्याचं आवाहन केलंय। माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर जो अपघात प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे तो मागे घ्यावा आणि त्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी केली आहे। मीरा रोड इथल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये गरबा खेळताना अंडी फेकली असल्याचा प्रकार समोर आला होता। जेपी नॉर्थ सिटी सोसायटीमध्ये ही घटना घडली। दरम्यान या सोसायटीला मंत्री नितेश राणेंनी भेट देत कडक इशारा दिला। हिंदूंना पुन्हा त्रास झाला तर थैथयात होईल असा इशारा राणेंनी दिला। पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक पार पडली। या बैठकीला शरद पवारही उपस्थित होते। यवतमाळच्या नियोजन भवनामध्ये अनुकंपा आणि लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते 284 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलं। इन्स्टावर आंदेकर टोळीचं समर्थन करत रील आणि स्टेटस ठेवणाऱ्या 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुणे पोलिसांची आंदेकर टोळी समर्थकांवर कारवाई पाहायला मिळाली। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला। पाट शिरपुरा परिसरामध्ये तर पावसानं कहर माजवला। दरम्यान बार्शीपुरा गावाला अजूनही पाण्याचा वेढा आहे। तब्बल 150 एकर शेती पाण्याखाली गेली, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावाला सीना नदीच्या महापुराचा सर्वाधिक फटका बसला। फुलकर्णी वस्तीच्या शिवारातील ऊसाच्या पिकात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं। दरम्यान आता पूर ओसरल्यानंतर ऊसाचं पीक सुकून गेलंय। इंदापुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त 2,500ची मदत जमा झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। मनी ऑर्डरनं कृषी मंत्र्यांना हे पैसे परत पाठवणार असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला। कोकणात चक्रीवादळ प्रत्यक्ष धडकलं नसलं तरी समुद्र किनारपट्टी भागामध्ये याचा प्रभाव पाहायला मिळाला।
समुद्र खवळलेला असताना प्रचंड उंच लाटा उसळत आहेत, त्यामुळे किनाऱ्यालगतची गावं हाय अलर्टवर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसानं पुन्हा जोर धरलेला आहे. सावंतवाडी परिसरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. धाराशिवच्या मंगरुळ गावामध्ये पावसाचं पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. शेळका धानोरा शिवारामध्ये तलावाचं पाणी घुसलंय. अनेक घरांना पुराच्या पाण्याचा बेढा बसलाय, तर जनावरांना सुद्धा पुराच्या पाण्यात राहण्याची वेळ आली. कळंब तालुक्यातील मोहा शिवारामध्ये जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे शेताला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं. ऊस सोयाबीनसह तूर पाण्यामध्ये गेली, त्यामुळे मोठं नुकसान झालंय. तर डांबरी रस्ताही अर्धा खचला आणि वाहून गेला. धाराशिव जिल्ह्यातील डोकीरुईसह कळंब तालुका परिसरातील संजितपूर गावात मुसळधार पावसानं हजेरी लावली. संजितपूर दहिफळ परिसरामध्ये पावसामुळे संजितपूर गावचा संपर्क तुटला, त्यामुळे लातूर बार्शी राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. धाराशिव जिल्ह्यातील कळंब आणि बार्शी तालुक्याला जोरदार पावसानं झोडपलं. खामसवाडी, मोहा, मंगरुळ, निपाणी, बाटोळा या परिसरामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि त्यामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं. कळंब तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे निपाणी शिवारामध्ये दूध घेऊन जाणारा शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेला. शेतात दूध आणण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्यानं शेतकरी वाहून गेला. धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि कळंब वाशी तालुका परिसराला पावसानं झोडपलेला आहे. कळंब तालुक्यामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं, तर भूम तालुक्यामध्ये गावातल्या रस्त्यांवर पाणी आलं होतं. या मुसळधार पावसामुळे शेतीला फटका बसला. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खमसवाडी गावात मुसळधार पाऊस पडला. मोहा, खमसवाडी, शेळका, धानोरा, मंगरुळ या भागामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे अनेकांच्या शेतात पाणी शिरलं. पाणी साचल्यानं काही भागातले रस्तेही बंद झाले. पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात अतिवृष्टीचा जबरदस्त फटका बसलेला आहे. मुसळधार पावसामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मात्र या नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्याला बसलाय. एका शेतकऱ्याच्या 3 एकर जमिनीवरील पिकासह मातीही वाहून गेली. जळगाव जिल्ह्यासह राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारमय झालेली आहे. कापसाला हमी भावाऐवजी मातीमोल दर मिळतोय. अतिवृष्टीमुळे कापसात 30 ते 40% आर्द्रता आहे, त्यामुळे कापसाच्या भावात मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झाली आहे. परतीच्या पावसामुळे मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारं वागदर्डी धरण पूर्ण भरून वाहू लागलेलं आहे. त्यामुळे यंदा पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांसोबत शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर सोलापुरातील बार्शी तालुक्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली. आगळगाव इथून वाहणारी चांदणी नदी ओव्हरफ्लो झाली, त्यामुळे नदीवरील पूलही पाण्याखाली गेले. त्यामुळे उंबरगे पुलावरून जाणारी वाहतूक ठप्प झाली. अरबी समुद्रातील शक्ती चक्रीवादळाचा तडाखा पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. हमीभावाची घोषणा ही पुढच्या वर्षासाठी केली आहे. यावर्षीची घोषणा करू शकले नाही. घोषणा करायची असती तर दिल्लीवरूनही करता आली असती, अशा शब्दात बच्चू कडूंनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. मराठ्यांना ओबीसी म्हणून दाखवणाऱ्या शासन निर्णयाच्या विरोधात 10 ऑक्टोबर रोजी नागपुरात सकल ओबीसी समाजाचा भव्य महामोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाची सुरुवात यशवंत स्टेडियमपासून होऊन संविधान चौकापर्यंत जवळपास 3 किलोमीटर अंतरावर केली जाणार आहे. राज्य सरकारनं नुकसानग्रस्तांना मदत करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. या निर्णयाचा निषेध म्हणून लातूरमध्ये राजू शेट्टींच्या उपस्थितीमध्ये या निर्णयाची होळी करण्यात आली. उल्हासनगर पालिका निवडणुकीसाठी केलेल्या प्रभाग रचनेविरोधात आंदोलन करण्यात आलं. हजारो मतं दुसऱ्या प्रभागात टाकल्याच्या निषेधार्थ नागरिकांची स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी पाहायला मिळाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कास सातोसे भागामध्ये ओंकार हत्ती धुमाकूळ घालतोय. भात शेतीसह केळी, नारळ, पोफळी बागायतीचंही अतोनात नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. शिरोडा बेळागर किनाऱ्यावर 3 ऑक्टोबर रोजी घडलेल्या दुर्घटनेमध्ये 8 पर्यटक समुद्रात बुडाले.
यातील आतापर्यंत 5 मृतदेह सापडले तर एकाला वाचवण्यात यश आलंय. मात्र आज तिसऱ्या दिवशीही उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. आटपाडीची कन्या माहेरी येताना नवऱ्यानं दसऱ्याच्या दिवशी घेतलेल्या हेलिकॉप्टरनं ती आलेली आहे. जावयानं हेलिकॉप्टर घेताच थेट सासरी येऊन हेलिकॉप्टरचं पूजन केलं. या घटनेनं सर्वत्र चर्चांना उधाण आलं. दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅग पायलट दर्जा मिळाला आहे. स्वच्छता, सुरक्षा आणि पर्यावरणपूरक सुविधा या 33 निकषांवर आधारित हा आंतरराष्ट्रीय सन्मान डेन्मार्कमधील फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन संस्था देते. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये बावनगीर गावात नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. शांतताप्रिय गावात अनुचित प्रकार घडल्यानं ग्रामस्थ नाराज झाले. मालेगावात काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. दोन्ही गट भिडले, त्यामुळे त्यांनी एकमेकांवर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. या हाणामारीमध्ये समाजवादी पार्टीचे 4 जण जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. आदिवासी कोळी समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. जगन्नाथ बाविस्कर यांच्या अध्यक्षतेमध्ये ही बैठक झाली. हिवाळी अधिवेशनामध्ये महामोर्चा काढण्याचंही यामध्ये नियोजन करण्यात आलं. अनधिकृत होर्डिंग्स विरोधात पुणे पालिका ॲक्शन मोडवर आली आहे. पुणे पालिकेनं पुण्यातील तब्बल 2,500 अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनर हटवले. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अलिबाग बडखळ रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यानं जागोजागी खड्डे पडलेत. त्यामुळे याच मार्गावर एक आलिशान कार अडकली. रस्त्यांची चाळण झाल्यानं मनसे आक्रमक झाली. यावल तालुक्यातील किनगाव इथल्या बाजार समितीमध्ये मक्याची आवक वाढलेली आहे. मक्याला 1,300 ते 1,500 रुपयांचा प्रति क्विंटल भाव मिळतोय. दररोज जवळपास 1,200 क्विंटल मक्याची आवक बाजार समितीमध्ये होतीये. भुसावळमध्ये राष्ट्र सेविका समितीच्या वतीनं प्रथमच शस्त्रपूजन आणि महिला पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलं. राष्ट्र सेविका समितीला 89 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महिलांचं पथसंचलन करण्यात आलं. यावेळी रक्षा खडसेही उपस्थित होत्या.